नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचीच उत्कंठा लागलेली आहे, कारण का मागील 3 दिवस सुट्टीचे होते। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा झालेला नाही। आता जूनचा आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, कारण का आजपासून कुठल्याही वेळी साधारणतः सकाळी 10 पासून ते संध्याकाळपर्यंत आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्वात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याची जी शासकीय मान्यता देणारा हप्ते वितरणाचा जो GR आहे तो सर्वात प्रथम आज आणि उद्या कुठल्याही वेळी आता पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये GR सर्वात प्रथम प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे। म्हणजेच काय की हप्ते वितरणाची जी GR आहे म्हणजे जी शासकीय मान्यता आहे ते आता लाडक्या बहिणींना ही खुशखबर लवकरच मिळेल। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते आलेले आहेत अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा जून महिन्याचा लाभ आहे तो येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत हप्ते आले होते तांत्रिक कारणांमुळे त्यांचा रद्द झालेला आहे, ज्यांना मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते आले नाही तर अशा लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम त्यांच्या जिल्हा स्तरावरील असणाऱ्या महिला बालविकास विभाग या ठिकाणी यादी येईल। त्याच्यानंतर पुढील 2 आठवड्यांमध्ये कागदपत्र फेर तपासणी देखील आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला रेग्युलर हप्ते देखील चालू राहणार आहे। तर ही ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे, हप्ते आलेले नाही आहेत, तर अशा लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे। ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, ज्यांना हप्ते येतच आहेत, त्यांना लक्षात घ्या पुढील हप्ते आहेत ते चालूच राहणार आहेत। तर ही महत्त्वाची अपडेट आहे आणि आता शासकीय मान्यता देणारा GR कुठल्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। आपण देखील या संदर्भात अपडेट देत आहोत आणि याच्याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी म्हणजेच EKYC सुरू होणार अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत किंवा EKYC ज्यांची राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती EKYC सुरू होणार असल्या संदर्भातले व्हिडिओ पाहत आहेत। तर त्यांना मी आपल्या चॅनलमार्फत एकच सांगू इच्छितो की सन्माननीय मुख्यमंत्री असतील, आदिताई तटकरे असतील, तर यांनी अजून EKYC संदर्भात कुठल्याही प्रकारची तारीख आहे किंवा EKYC सुरू करतोय असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की EKYC सुरू करण्यासंदर्भात अजून शासनाने निर्णय घेतलेला नाही आहे। त्यामुळे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, याच्यामध्ये जर विरोधकांकडून जर हा EKYCचा मुद्दा उपस्थित झाला, जोर धरून जर हा मुद्दा पुढे मांडण्यात आला तर EKYC सुरू होऊ शकते। तर ही EKYC संदर्भातली शक्यता आहे। आपण देखील या संदर्भातली माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे आता ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, हप्ते येत आहेत, तर यांना आता प्रतीक्षा संपणार आहे। आज आणि उद्या कुठल्याही वेळी हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।